अनेक वेळा क्लायंट आमच्याकडे येत असतात की त्यांची केसमध्ये त्यांना एखादा केस लॉ सापडला आहे, एखादं कात्रण, पेपरचं कात्रण, एखादं रील, एखादं इमेज, एखादं काहीतरी चित्र आणि त्याच्यावर कोर्ट असं बोललं. तर मित्रांनो, अशा वेळी ही काळजी घ्यावी लागते आपल्याला की ती केस आपल्याला लागू आहे का, त्या केसची स्टोरी तुमच्या केसला समर्पक आहे का. फक्त तो निकाल दिला म्हणून तो प्रत्येक वेळी लागू आहे असं बिलकुल नाही. उलट असा एखादा केस लॉ कोर्टात दाखल करणं यामुळे ते घातक बनतो, कारण की निकाल तुम्ही जो घेता तो हेडनोट आणता 4 ओळीची आणि त्याचा निकाल असतो 40 ते 50 पानं आणि अनेक वेळा त्यामध्ये त्या निकालामध्ये दुसरी गोष्ट तुमच्या केसच्या विरोधात देखील लिहिलेली असते. त्यामुळे तुम्ही दाखवली तेवढीच कोर्ट बघत नाही जशी तुम्ही बघता. त्यामुळं असा घातकपणा तुम्ही करू नये हा माझा तुम्हाला सल्ला आहे, कारण की हे काम तुमचं नव्हे. पण जरी तुम्हाला करावं लागतंय तर मग त्याचा अभ्यास करून केलं पाहिजे, अन्यथा तुमच्या केसची जबाबदारी फक्त तुमची राहील.